नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता. पाहूयात लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंडच्या पदग्रहण सोहळ्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर. खोजेमा ट्रेडर्स, भाजी मार्केट जवळ लोणावळा. लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंड या संस्थेचा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला. यामध्ये अध्यक्षपदी तस्नीम दाऊद थासरवाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थापना अधिकारी लायन प्रशांत शाह यांच्याकडून नवनिर्वाचित अध्यक्षा तस्नीम थासरवाला तसेच इतर संचालक मंडळाची शपथविधी करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षा तस्नीम थासरवाला यांनी स्वागतपर भाषण सादर केले. लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंडची डायमंड प्राइड ट्रॉफी ही यावर्षी लोणाचे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर सोमप्पा पुजारी यांना प्रदान करण्यात आली. तसेच या सोहळ्यानिमित्त वीर सैनिकांच्या पत्नींचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये वीर पत्नी श्रीमती रत्ना कदम, श्रीमती हेमलता शर्मा, श्रीमती आरती वर्षानी, श्रीमती नमिता पासी यांना प्रमुख पाहुणे झोन अध्यक्ष MJF लेफ्टनंट सुरेश कानडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या पदग्रहण सोहळ्यानिमित्त लोणाच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, लोणावळ्यातील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य, लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंडचे सर्व सदस्य, तळेगाव आणि चाकण येथील लायन्स क्लबचे सदस्य, NLL डायमंड, LNL अनंता गायकवाड हे उपस्थित होते. यावेळी अनंता गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी IPP म्हणून लायन संध्या खंडेलवाल, अध्यक्षपदी लायन तस्नीम थासरावाला, सचिवपदी प्रकाश रणधीर, खजिनदारपदी सुनीता गायकवाड, उपअध्यक्षपदी लायन शारदा गायकवाड, क्लब मेंबरशिप चेअरपर्सन म्हणून लायन दाऊद थासरावाला, क्लब लीडरशिप चेअरपर्सन लायन राजेश अग्रवाल, क्लब मार्केटिंग चेअरपर्सन लायन संजय सोनोने, क्लब सर्व्हिस चेअरपर्सन लायन अनंता गायकवाड, LCF को कोऑर्डिनेटर लायन संध्या खंडेलवाल, क्लब डायरेक्टर लायन नितीन अग्रवाल, लायन हुसेन कॉन्ट्रॅक्टर लायन संजय मोरे, लायन विकास गर्ग, लायन सुबोध खंडेलवाल, लायन रेश्मा शेख, लायन अनंता पाडाळे, लायन नीलम खंडेलवाल, लायन उम्मे सलमा कॉन्ट्रॅक्टर यांची नियुक्ती करण्यात आली. मी क्लबचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, कारण क्लबच्या वतीनं एवढ्या मोठ्या क्लबच्या माध्यमातून हा एक क्लब म्हणजे आज छोटा क्लब नाही, फार मोठा ऑर्गनाइज आहे आणि त्याचा मला अवॉर्ड भेटतो, त्याचा मला फार मोठा अभिमान आहे. अवॉर्ड मी भरपूर भेटला, परवा पण माझ्या आमच्या समाजातर्फे अवॉर्ड भेटला, फार मोठा होता. पण त्याच्यापेक्षा पण मोठा अवॉर्ड हा मी समजतो की कारण क्लब लायन्स क्लब हा छोटा मोठा क्लब नसून जवळजवळ 200 देशामध्ये हा पसरलेला हा क्लब आहे. आणि क्लबचा उद्देश देखील असाच आहे की म्हणजे समाजसेवा, थोड्या शब्दात बोलला तर की लोकांची गोरगरिबाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांची काम करा, त्यांचं दुःख जाणून घ्या, त्यांचं अश्रू पुसायचं काम हे क्लबच्या प्रत्येक मेंबरने करावं, हे त्या क्लबचा उद्देश आहे. आणि त्या क्लबने मला आज अवॉर्ड दिल्याबद्दल मी क्लबच्या सर्व सदस्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. भविष्यात तुम्ही जे मला अवॉर्ड दिले त्याच्यामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली असं मी समजतो आणि पुढच्या काळात ह्याच्यापेक्षा जास्ती काम करण्यासाठी तुम्ही मला प्रेरणा दिलेली आहे असं मी समजतो. पुन्हा एकदा मी सर्व क्लबच्या सदस्यांचे आणि आमचे तळेगावचे शाहसाहेबांचे आलेले सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आमचे सहकारी उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी यांना आपण पुरस्कार दिला, त्याबद्दल प्रथमतः त्यांचं अभिनंदन करते आणि आपल्या क्लबलाही मी धन्यवाद देते. आणि वेळोवेळी आम्ही सगळ्याच क्लबला जेवढे आपल्या लोणावळा शहरामध्ये आहेत प्रत्येक क्लबची काही ना काही अडचण असते आणि काम किंवा नगरपालिका आणि क्लब आपण एकत्र आलो तर चांगलं काम होऊ शकतं. आणि यापुढे ज्या नवीन प्रेसिडेंट आहे की त्यांची काही अपेक्षा असेल तर आपण सगळे एकत्र येऊन काम करू. तुमच्याही पाठीशी आम्ही सगळेजण आहोत, कारण कुठलाही माणूस एकटा करू शकत नाही, त्यांच्या पाठीला आपण सगळ्यांनी बळ दिलं तर काम होऊ शकतं. आणि लायन्स क्लबचं अतिशय चांगलं काम आहे आणि आमच्याकडे तर 5-5 क्लब असल्यामुळे अजून जोशेर स्पर्धा आहे, कारण स्पर्धेशिवाय आपणही पुढे जाऊ शकत नाही. स्पर्धा असेल तर अजून उत्साह आपला पण वाढतो. आणि म्हणून साठी आज या ठिकाणी दरवेळेस आम्हाला दाऊदबाई, त्यांची सर्व टीम, आमंत्रित राजेशबाई, हे तर माझ्या गावातले शेजारीच आहेत,
आणि त्यांचंही नेहमी आम्हाला सहकार्य असतं, नेहमी कुठल्याही कार्यक्रमाला त्यांचं निमंत्रण असतं, नेहमी आम्हाला बोलवत असतात. आज देखील त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाला आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांना मी खूप खूप धन्यवाद देते. आणि जिथं कमी तिथं आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे म्हणजे आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि आजही तुमच्या बरोबर आहोत. आणि आपलं देखील सगळ्यांचं प्रेम माझ्यावर आहे. आज आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष हे देखील आमच्या पाठीशी नेहमी अनिल गायकवाड खंबीरपणे उभे असतात. बघा आज या ठिकाणी पूर्ण फॅमिली त्यांची आहे आणि अशीच पक्षाच्या कामात देखील सगळी फॅमिली असते आणि फॅमिलीचा सपोर्ट हा फार मोठा असतो. ते जरी बाहेर गेले असले तरी त्यांच्या मिसेस पूर्ण दुकान सांभाळतात, त्यांचं खरं कौतुक केलं पाहिजे. आणि पूर्ण वेळ त्यांनी म्हणजे समाजालाही देतात आणि आपल्या व्यवसायालाही देतात. असे सगळे लोक आमच्या बरोबर असल्यामुळे आम्ही सहज करू शकलो. म्हणून साठी आज पुन्हा भाभींना मी खूप खूप शुभेच्छा देते. आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. विविधता में है एकता, एकता है हमारा नारा. और हम सबके प्यारे लायन दाऊद भाई, राजेश भाई और लायंस क्लब ऑफ लोनावाला डायमंड के सभी सदस्य, सबसे पहले मैं शुक्रगुजार हूँ कि आपके क्लब ने मुझे यहाँ इंस्टॉलिंग ऑफिसर के रूप में मुझे यहाँ बुलाया. और गौरी खूप चांगल्या शब्दात आणि अतिशय उत्कृष्ट अशी ओळख करून दिली, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. आणि खरोखर मित्रांनो, आज मला खूप आनंद होत आहे की आपल्या क्लबला येऊन हितगुज करण्याची पण मला आज संधी दिली. गेली जवळजवळ 36 वर्ष मी लायनिझम मध्ये च्या प्रवाहात आहे. आपल्यासारखे अनेक मित्र, प्रेमळ व जिवलग मित्र मला लाभले. त्यामुळे मी अतिशय आनंदी, स्वस्थ, तंदुरुस्त व पुजारी साहेब मस्तच आहे. काही मित्र असे आहेत की त्यांच्याकडे खूप मोठी एनर्जी मिळते. त्याबद्दल मी खरोखर लायनिझमची कृतज्ञता व्यक्त करतो. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.